ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 फिल केलेले आहे आणि त्यांचे पार्ट 1 व्हेरिफिकेशन झालेले आहे, त्यांच्या फॉर्ममध्ये जर व्हेरीफाईड लिहून येत असेल तरच ते विद्यार्थी पार्ट 2चा फॉर्म भरू शकतात। पार्ट 2चा फॉर्म सुरू झालेला आहे। पार्ट 2चा फॉर्म कसा भरायचा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण कोणतीही जी माहिती आहे ही मिस व्हायला नको आणि पार्ट 2 तुमचा चुकायला नको, कारण पार्ट 2 हा भरपूर इम्पॉर्टंट आहे। कारण पार्ट 2 जर चुकला तर तुम्हाला कॉलेज जे तुमच्या आवडीचं आहे ते मिळणार नाही आणि तुमच्याकडून चुकीचं कॉलेज सिलेक्ट केलं जाणार आहे। तर पार्ट 2 साठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पार्ट 1 झाला असेल तरच पार्ट 2 भरू शकता, नाहीतर अगोदर पार्ट 1 भरा। पार्ट 1चा व्हिडिओ या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला डिव्हिजनला क्लिक करून तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन कसं करायचं, तर लॉग इन ID आणि पासवर्ड तुमच्याकडे ऑलरेडी आहे, कारण आपण या लॉग इन ID पासवर्डनी जो पहिला फॉर्म फिल केलेला आहे। तर लॉग इन ID पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे नाव आणि बाकी इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येणार, यामध्ये तुम्हाला पार्ट 1 डॅशबोर्ड असं एक ऑप्शन येईल। बघा इथे डॅशबोर्ड ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, इथे ॲप्लिकेशन फॉर्म, इथे तुम्हाला व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल ऑब्लिक गायडन्स सेंटर असणं गरजेचं आहे। ज्यांच्यामध्ये हे ऑप्शन असेल ते विद्यार्थी पार्ट 2 भरू शकतात। ज्यांच्यामध्ये इथे इनकम्प्लीट असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही, किंवा नॉट व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल असं सुद्धा असेल तर तुम्ही पहिले कॉलेजला जा, म्हणजे जे शाळा असेल शाळेला जा, फॉर्म तुमचा व्हेरीफाय करून आणा, इथे व्हेरीफाईड लिहून आणा आणि त्यानंतर तुम्ही पार्ट 2चा फॉर्म भरा। तर हे पहिली स्टेप आहे, कारण नंतर विद्यार्थी यासाठी कमेंट्स करतात, त्यामुळे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सर्व ज्या माहिती आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। त्यानंतर तुम्हाला पार्ट 2चे ऑप्शन दिलेलं आहे। इथे पार्ट 2 मध्ये नेमकं काय दिलं आहे बघा, ऑप्शन म्हणजे चॉईस फॉर्म पार्ट 2, यामध्ये कॅप ॲप्लिकेशन फॉर्म अजूनपर्यंत आपण भरलेला नाही आहे। इन हाऊस कोटा, इन हाऊस कोटा म्हणजे काय आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे। ज्या शाळेमधून तुम्ही 10वी केली त्याच शाळेमध्ये जर तुम्हाला 11वी करायची असेल तर इन हाऊस कोट्याला आपण यस करा सांगितलं होतं, आणि ज्या शाळेमध्ये 10वी केलेली आहे परंतु तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायची नाही आहे 11वीसाठी तर इन हाऊस कोट्याला नो करा। तर या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी नो केलेला आहे, म्हणून हा नॉट एलिजिबल आहे। मायनॉरिटी आहे का, म्हणजे बुद्धिस्ट, मुस्लिम, सीख, जैन अशा प्रकारे मायनॉरिटी भेटलेली आहे का, नाही आहे, त्यामुळे सुद्धा नॉट एलिजिबल आहे। फक्त हा विद्यार्थी कॅप ऑप्शन रेग्युलर ऑप्शनला एलिजिबल आहे आणि रेग्युलर फॉर्म फिल करणार आहे। जर या गोष्टीसाठी एलिजिबल असता तर यासाठी वेगळा फॉर्म भरायचा लागला असता, म्हणजे सेम हा एक फॉर्म, हा एक फॉर्म आणि हा एक फॉर्म असे 3 फॉर्म भरावे लागले असते, परंतु पहिलाच फॉर्मसाठी एलिजिबल आहे म्हणून पहिला फॉर्म फिल करणार। तर आता फॉर्म फिल कसा करायचा, तर बघा राईट साईडला एक वरती 3 डॉट दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डचं ऑप्शन येईल लेफ्ट साईडला। यामधून ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म इनकम्प्लीट आहेत ते विद्यार्थी डॅशबोर्डमधून जे ऑप्शन येतात ना स्टार्टिंगला, प्रोफाईल, ॲड्रेस, हे पूर्ण माहिती फिल करा, 125 रुपयाचं पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करा, तुमचा फॉर्मसुद्धा सबमिट होऊन जाणार। त्यानंतर आता पार्ट 2 सुरू झालेला आहे, तर आपल्याला जी पहिली स्टेप आहे इथे चूज स्ट्रीम हे चूज करायचे आणि त्यानंतर चूज ज्युनियर कॉलेज हे सुद्धा सिलेक्ट करायचे। तर सर्वप्रथम आपण जी स्ट्रीम आहे हे चूज करणार, 2च्या स्ट्रीमला सिलेक्ट करायचं। बघा पास आहे, इंग्लिश आहे, ओके बरोबर आहे, सर्व गोष्टी ही जी माहिती आहे सर्व तुम्हाला ऑलरेडी लॉक आहे, होणार नाही। यामधून तुम्हाला काय घ्यायचं आहे, इथे स्ट्रीम दिलेली आहे बघा, आर्ट, सायन्स, कॉमर्स आणि HSBC म्हणजे व्होकेशनल अशा प्रकारे, म्हणजे त्याला आपण MCVC म्हणतो, अशा प्रकारे इथे ऑप्शन दिला आहे। तर या विद्यार्थ्याला सायन्स घ्यायचा म्हणून इथे क्लिक केलं आहे। त्यानंतर मीडियम, याच्यामध्ये 2 मीडियम आहे, इंग्लिश आणि उर्दू, तर आम्हाला इंग्लिश मीडियम करायचं म्हणून इथे आम्ही सेव्ह केलेलं आहे। इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर आपल्याला परत 3 जे डॉट आहे इथे क्लिक करायचं आहे, इथे क्लिक चूज ज्युनियर कॉलेजचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण ऑप्शन येईल। यामध्ये बघा काय काय येत आहे, तर यामध्ये येत आहे तुम्हाला स्ट्रीम जे तुम्ही सायन्स चूज केलेली आहे, जे पहिल्या याच्यामध्ये आपण सिलेक्ट केलेली आहे, मीडियम, त्यानंतर इथे स्टेटस, कॉलेज टाईप, बायफोकल पाहिजे का, झोन, एरिया, स्ट्रीम कोड अशा प्रकारे। तर आता याच्यामध्ये आपण एक एक सिलेक्ट करू। बघा तुम्हाला कॉलेज कोणते पाहिजे, ॲडेड पाहिजे, गव्हर्नमेंट पाहिजे, पार्शली ॲडेड की सेल्फ फायनान्स, तर मला कोणतेही चालेल, मी ऑलमध्ये सिलेक्ट करतो। कॉलेज टाईप बॉईज, को ॲडेड की ऑल, इथे सुद्धा मला ऑल पाहिजे आहे। बायफोकल म्हणजे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, यामधून जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे। बघा ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे, IT घ्यायचं आहे, त्यांना बायफोकलमधून सब्जेक्ट सिलेक्ट करणं गरजेचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना जनरल सायन्स घ्यायचं आहे त्यांना इथे ऑल केलं तरी चालेल, अंडरस्टँड।
कारण जर ही चुकी झाली तर तुम्हाला कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स मिळणार नाही, कारण तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर फक्त आणि फक्त तुमच्यासमोर कॉम्प्युटरचेच कॉलेज येतील, बाकी कॉलेज येणार नाही असे यांचे सांगणे आहे. त्यामुळे आम्हाला ऑल घ्यायचं आहे, कोणते इलेक्ट्रिकल वगैरे पाहिजे नाही आहे. ज्यांना पाहिजे ते क्लिक करू शकतात आणि समोरची स्टेप घेऊ शकतात. तर मला ऑलमध्ये करायचं आहे, कारण जनरल सायन्सला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर झोन सिलेक्ट करू शकता, पण ऑलरेडी आम्ही अमरावती डिव्हिजन सिलेक्ट केली म्हणून झोन ऑटोमॅटिक आलेला आहे. तुम्हाला सुद्धा झोन ऑटोमॅटिक येऊन जाणार. तर इथे सुद्धा ऑल ठेवतो. एरिया वाईज सुद्धा दिलेला आहे, पण आम्हाला एरियाचा काही संबंध नाही आहे. पूर्ण सिटीमध्ये भेटली तरीच चालेल. आणि स्ट्रीम कोड टाकायची गरज नाही. युडाईस कोड सुद्धा टाकायची गरज नाही. ज्युनियर कॉलेज टाकायची गरज नाही आहे, कारण ऑटोमॅटिक आपण जेव्हा सर्च कॉलेज करू त्यामध्ये सर्व कॉलेजेस आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. तर बघा खाली सर्व कॉलेजेस आलेले आहे. यामध्ये तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे, जनरल सायन्सचे कॉलेज आहे, कम्प्युटरचे नाही आहे, कारण आपण बायफोकलमध्ये कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे चूज केलेलं नाही आहे. त्यामुळे तर यामधून तुम्हाला जेही कॉलेज पाहिजे, जसं की मला रूरल पाहिजे आहे, मातोश्री पाहिजे आहे, श्री शिवाजी पाहिजे आहे, त्यानंतर श्री रामकृष्ण पाहिजे आहे, मातोश्री पाहिजे आहे, तखतमल पाहिजे आहे आणि विद्याभारती पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता. तर मी सध्या एवढे कॉलेज सिलेक्ट करतो. सर्वात खाली यावं लागेल. त्यानंतर ॲड सिलेक्टेड कॉलेज हे ऑप्शन आहे. सिलेक्टेड कॉलेज ॲड सक्सेसफुली. सर्व कॉलेज जे टाकलेलं आहे हे ॲड झालेलं आहे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला सर्व कॉलेज खाली दिसणार, तुम्ही बघू शकता. बघा ॲड झालेलं आहे. जर तुम्हाला यामधलं कोणतं कॉलेज पाहिजे नाही, 7 कॉलेज सिलेक्ट झालेलं आहे, यामधून जर मला फॉर एक्झाम्पल शिवाजी कॉलेज पाहिजे नाही, शिवाजी कॉलेजच्या चेकबॉक्सला क्लिक करा. खाली डिलीटचं ऑप्शन आहे, इथून डिलीट होऊन जाणार. डिलीट झाल्यानंतर ते कॉलेज तिथून रिमूव्ह होऊन जाणार. परत जर तुम्हाला कॉलेज ॲड करायचं आहे तर वरमध्ये जे लिस्ट दिसेल तुम्हाला संपूर्ण, या लिस्टमधून तुम्ही कॉलेज परत सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर थोडं खाली या. बघा खाली आल्यानंतर ॲड सिलेक्टेड कॉलेजचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. परत सिलेक्ट कॉलेज झालेले खाली ॲड होतील. आणि जर तुम्हाला एवढे कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण घेतलेले संपूर्ण कॉलेज उपलब्ध होईल. आता यामध्ये तुम्हाला लावायचा आहे प्रिफरन्स, कारण तुम्हाला कोणतं कॉलेज कोणत्या नंबरला पाहिजे आहे याच्यामध्ये ऑप्शन आहे. जर मला मातोश्री 1 नंबरला पाहिजे, मी याला 1 नंबर क्लिक करतो. तखतमल 2 नंबरला माझं चॉईस देतो आहे. त्यानंतर मला वर येऊन मी परत हे मातोश्री आहे यांना 3 नंबर देतो आहे, रूरलला 4 नंबर देतो आहे, त्यानंतर रामकृष्णाला 5 नंबर देतो आहे, आणि त्यानंतर श्री शिवाजीला 6 नंबर आणि एक कॉलेज उरलं आहे माझं विद्याभारती, याला 7 नंबर. अशा प्रकारे मी प्रिफरन्स दिला आहे. तर तुम्ही शॉर्ट प्रिफरन्स करू शकता, म्हणजे 1 2 3 4 तुमचे ॲटोमॅटिकली शॉर्ट होऊन जाणार. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करणं आहे, कारण यामध्ये जे तुम्ही प्रिफरन्स लावले आहे बरोबर आहे का चेक करा. नसेल तर तुम्ही आता तिथून रिसेट प्रिफरन्सचं ऑप्शन दिलेलं आहे बघा, रिसेट प्रिफरन्स हे करू शकता आणि तुम्ही तिथलं जे टाकलेले कॉलेज आहे हे परत रिफ्रेश होऊन जाईल आणि परत तुम्ही त्याला 1 2 3 4 5 6 असा सिरीज देऊ शकता. जर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमचे पूर्ण नाव, 10वीचे मार्क्स वगैरे सर्व चेक करू शकता. तुम्ही घेतलेली स्ट्रीम लक्षात असू द्या, स्ट्रीम चेक करणं गरजेचं आहे. तुम्हाला आर्ट कॉमर्स सायन्स करायचं आहे. त्यानंतर मीडियमसुद्धा चेक करणं गरजेचं आहे. चूक झाल्यास तुम्हाला चुकीचं कॉलेज मिळू शकते. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेले कॉलेज सिरीजसुद्धा चेक करणं गरजेचं आहे. 1 2 3 4 5 6 7 बरोबर लागलेले आहे का सर्व एकदा चेक करा. जर चेक केल्यानंतर तुम्हाला इथं चेकबॉक्स दिलेला आहे, इथे क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला फॉर्म लॉक करावं लागेल. फॉर्म लॉक केल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्ट सबमिट होऊन जाणार. हे प्रोसेस आपल्याला 16 तारखेच्या आत कंप्लीट करायची. 16 तारीख लास्ट डेट आहे. 16 तारखेपर्यंत तुम्ही पार्ट 2 भरू शकता. परंतु ज्यांनी पार्ट 1 भरलेला आहे, पार्ट 1 व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तेच विद्यार्थी पार्ट 2चा फॉर्म भरू शकतात. अदरवाईज तुम्ही पार्ट 2चा फॉर्म भरू शकत नाही. तर तुमचा फॉर्म लॉक करा. लॉक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट येईल. फॉर्मची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवा आणि प्रोफाईल लॉग आउट करा. जर तुम्हाला इन हाऊस कोटा असेल तर इन हाऊस कोट्याचा फॉर्म तुम्हाला कुठून भरायचा हे सुद्धा सांगतोय. परत तर बघा राईट साईडला क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला डॅशबोर्डचं ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला प्रिंट अप्लिकेशन फॉर्मचं सुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर आपण जे फॉर्म भरला आहे हे सुद्धा आणि बाकीचे सुद्धा ऑप्शन यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता. बघा इथे इन हाऊस कोटा ज्यांच्यामध्ये आहे ते इन हाऊस कोटा इथून अप्लाय करू शकतात. मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा हे अप्लाय करू शकतात. तर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. जर तुम्हाला 11वी नंतर 10वी नंतर जर 11वीला त्याच कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर इन हाऊस कोटा, आणि तुम्ही मायनॉरिटीमध्ये असेल तर मायनॉरिटीचा फॉर्म तुम्हाला वेगळा भरावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकता आणि तुम्ही
जी माहिती आहे ही तुम्हाला डॅशबोर्डला दिलेली आहे. बघा इथून पार्ट 2चं जे डॅशबोर्ड आहे इथे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. अप्लिकेशन फॉर्म हा तुमचा लॉक झालेला आहे. लॉक झाल्यानंतर तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येईल. प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा. फॉर्म एकदा परत 2 वेळा चेक करून घ्या काही मिस्टेक आहे का, आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा फिल करू शकता. तर 11th ॲडमिशनचा पार्ट 2 या प्रोसेसने तुम्हाला कंप्लीट करायचं. लवकर आपले फॉर्म फिल करून घ्या. 16 तारीख लास्ट डेट आहे. आणि पार्ट 2 नंतर तुम्हाला काय करायचं याचीच अपडेट तुम्हाला नंतर वेळेवर देण्यात येणार आहे. परंतु ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेट ज्या असेल ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता, त्यावरती पण अपडेट देणे सुरू आहे. आणि यानंतर जे कॅप राऊंड 1, 2, 3, 4 स्पेशल राऊंड यासुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे पार्ट 2 बाकी आहे म्हणजे आज, तर तुम्ही पार्ट 2 भरू शकता. तर लवकर पार्ट 2 भरून घ्या. आणि 11th ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.